नमस्कार मंडळी, नवनवीन आणि छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी कायम घेऊन येत असते। तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नाचणीच्या पिठाचे पौष्टिक असे सूप बनवणार आहोत। चला तर वेळ न लावता सुरुवात करूया। सर्वात आधी गॅसवरती कढईमध्ये मी इथं घेतलेला आहे 1 चमचा तेल। तेल छान असं तापल्यानंतर 1 छोटा चमचा जिरे या तेलामध्ये आपण टाकणार आहोत। त्यानंतर या तेलासोबतच इथे टाकूया 2-4 लसणाच्या पाकळ्या, असे बारीक तुकडे करून मी इथं घेतलेला आहे। त्यानंतर या लसणामध्ये टाकणार आहोत 1 मिरची। मिरचीची अगदी एकच मिरची त्याचे बारीक असे तुकडे मी इथं घेतलेले आहेत। त्यानंतर हे छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये टाकूया अगदी बारीक चिरलेला 1 छोटासा कांदा। फक्त 1 चमचा मी इथं कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। हा कांदा देखील इथं आता आपण थोडासा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथं घेतलेला आहे अद्रक। तर अद्रक म्हणाल तर मी इथं बारीक होलच्या किसणीने अद्रक थोडंसं किसून घेणार आहे। त्यानंतर हे सुद्धा परतून घेऊया। आता त्यानंतर मी 2 चमचे इथं गाजराचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे देखील 1 मिनिट परतून घेऊया। त्यानंतर यामध्ये मी घेणार आहे तो म्हणजे हिरवा ओला वाटाणा। हा वाटाणा देखील यामध्ये आपण परतून घेणार आहोत। तर बघू शकता आता हे सर्व साहित्य आपण परतून घेतलेलं आहे। सोबतच इथे मी 2 ते 3 मिनिटं याची वाफ काढून घेणार आहे, म्हणजे यावरती झाकण ठेवणार आहे। आता त्यानंतर मी इथं एका वाटीमध्ये म्हणाल तर पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी अगदी नॉर्मल आहे आणि ह्या पाण्यामध्ये मी इथं पोहे खाण्याचे 3 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण या वाटीमध्येच जे पाणी घेतलेलं आहे, हे पाण्यामध्येच हे पीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता अगदी 1 मिनिटामध्ये छान असं हे मिक्स झालेलं आहे। त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये आपण जे झाकण ठेवलं होतं वाफ काढण्यासाठी, तर ते झाकण काढून घेऊया आणि वाटीमध्ये जे आपण नाचणीचं पीठ मिक्स केलेलं आहे, आता ह्या स्टेजवरती इथं ते टाकून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी मी इथं टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा हे चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घेऊया। ते बघू शकता आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सूप किंवा जास्त पातळ किंवा जास्त घट्टही आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आवडीनुसार याच्यामध्ये पाणी कमी जास्त ठेवू शकता। त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि याच्यानंतर बघा एक 5 ते 10 मिनिटं अगदी मंद आचेवरती आपण हे सूप शिजवून घेणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत। बघू शकता नाचणीच्या पिठाचे आपले हे पौष्टिक असे सूप इथं खाण्यासाठी तयार झालेले आहे। तर मंडळी, लहान मुलांसाठी देखील तुम्ही हे पौष्टिक असे सूप बनवू शकता किंवा घरातील मोठ्या व्यक्तींसाठी रात्रीच्या जेवणामध्ये काही हलकं फुलकं खायचं असेल तरी देखील तुम्ही हे नाचणीच्या पिठाचे सूप नक्कीच बनवू शकता। जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तरी सुद्धा तुम्ही हा उत्तम पर्याय आहे वजन कमी करण्यासाठी। रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही हे पौष्टिक असे नाचणीच्या पिठाचे सूप नक्कीच बनवू शकता। तर मंडळी, सोबतच सर्दी खोकला किंवा ताप आल्यानंतर जेवणामध्ये किंवा तोंडाला सुद्धा चव राहत नाही, अशा वेळी देखील तुम्ही पर्यायी म्हणून हे सूप वापरू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा।